नमस्कार. हातातोंडाशी आलेला वकील मुलगा सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांच्या कोठडीत असताना अमानुषपणे झालेल्या मारहाणीत त्याला जीव गमवावा लागला. त्याचा गुन्हा काय होता? संविधानाचा अपमान करणाऱ्या गुन्हेगारांना रोखणं, शांततापूर्ण निषेध आंदोलनात सहभागी होणं, एवढाच त्याचा गुन्हा होता. होय, आज आपण परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर संविधानिक मार्गानं शांततेनं सुरू झालेल्या निषेध आंदोलनात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या उच्चशिक्षित तरुणाचा व्यवस्थेने घेतलेला बळी आणि त्याच्या न्यायासाठी जो लढा देण्यात आला त्याविषयी चर्चा करणार आहोत. सोमनाथ सूर्यवंशी हा वकिलीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी. कोणताही वकील कधीही हातात दगड घेत नाही. त्याचे पुरावे होते, व्हिडिओ फुटेज होते. तो रस्त्यावर शांतपणे बसलेला होता, पण तरीही खोटे आरोप लावले गेले. पोलिसांनी स्क्रिप्ट तयार केली आणि खोट्या गुन्ह्यात सोमनाथला अटक करण्यात आली. पण हे पहिल्यांदाच घडलं का? भीमा कोरेगावच्या वेळीही हिंसा घडवण्यात आली. भाजप, भिडे यांच्या टोळक्यानं बेसावध असलेल्या जनतेवर हल्ला केला. खैरलांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असताना वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी, गुंडांनी ट्रेन जाळली. रिडल्सच्या मोर्चात हुतात्मा स्मारकावर दगडफेक करण्यात आली. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये हत्याकांड घडवलं गेलं. त्यावेळी कुणाचं सरकार होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ही परंपरा जातीवादी, धर्मांध पक्ष संघटनांची आहे. फुले शाहू आंबेडकरवादी माणसांनी न्यायासाठी आवाज उठवला की त्याला दडपून टाकायचं, त्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवून स्वतःची पोळी भाजून घ्यायची, ही त्यांची परंपरा आहे. आणि आजही सोमनाथच्या केसमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती झाली हे आपल्याला दिसलं असेल. पोलीस कोठडीत असताना सोमनाथचा जीव गेला. सोमनाथची आई न्यायासाठी खंबीरपणे लढत राहिली. पण विधानसभेत कुणी आवाज उठवला का? कुणी स्थगन प्रस्ताव मांडला का? कुणी गदारोळ केला का? भाजपसह महायुती आणि महाविकास आघाडीतील कुणी याबद्दल आवाज उठवला नाही. तुम्ही ज्यांना मतं दिली त्यापैकी कुणी विधानसभेत किंवा संसदेत बोललं होतं का? फडणवीस विधानसभेत बोलले, पण पोलिसांचा बचाव करण्यासाठी. सोमनाथचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला हे सांगण्यासाठी बोलले. तुम्ही ज्यांना मतं देऊन विधानसभेत, संसदेत तुमचं प्रतिनिधी म्हणून पाठवले ते काहीच बोलले नाही. म्हणून सत्तेत नसताना देखील जनता ही सार्वभौम असते हे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, त्यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर स्थानिक न्यायालयापासून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. त्यांनी न्यायालयाला पटवून दिलं की सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला आहे. त्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पोलिसांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. निकाल जाहीर झाला तेव्हा सगळेच पुढारी निकालाचं स्वागत करत होते, पण ज्यांनी यासाठी लढा दिला त्या बाळासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख करण्याचं सौजन्य देखील काही महाभागांनी दाखवले नाही. हे कोण लोक आहेत हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. पण ही तीच मंडळी आहेत जी भीमा कोरेगावच्या हिंसाचारात गप्प होती. नितीन आगे प्रकरणात आरोपी सुटले, त्यांची मिरवणूक काढली गेली. त्या मिरवणुकीवर एक शब्दही न बोलणारे आज आमच्या न्यायासाठी बोलणार का? गुजरातमध्ये बिल्किस बानोच्या मारेकऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली, यावर यांची विद्वत्ता चमकते. पण खरड्यातल्या मिरवणुकीवर हे लोक गप्प आहेत. हे कोण लोक आहेत? म्हणजे शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, राहुल गांधी असतील आणि ते 100 विचारवंत जे सह्या करून आवाहन करत होते मतदान द्या म्हणून, यांनी काय केलं? गावात अत्याचार करणारे जे वेगवेगळ्या पक्षाचे गुंड असतात ते एकमेकांचे नातेवाईक असतात. कोर्टात आरोपीच्या बाजूने हे वकिलांची फौज उभी करतात आणि साक्षीदार फितवले जातात. आरोपी निर्दोष सुटला जातो आणि न्याय तो दलित बहुजनांच्या वाट्याला येतच नाही. खरडा येथील प्रकरणातील आरोपी कोणत्या पक्षाचे होते? शाळा कुणाची होती? गृहमंत्री कुठल्या पक्षाचे होते? पोलीस केस दाखल करत नव्हते. पण जेव्हा प्रेशर आलं, जनतेचा उद्रेक झाला, त्यावेळी गुन्हा दाखल होत नसतो. प्रेशर आणायचं होतं तर आणा, अशा पद्धतीनं बेजबाबदार बोलणारे तत्कालीन उपमुख्यमंत्री कोण होते? अशा माणसांकडून कोणत्या आशानं बहुजन समाजाने न्यायाची आशा करायची? ज्यांनी भिडेला वाचवलं, त्यांनी हत्यारा, बलात्कारी आरोपींचं स्वागत केलं, त्यांनी मिरवणुकीत तोंड लपवली आणि यांच्यासाठी आज काही विचारवंत मतं मागतात. पण जेव्हा न्यायासाठी कोणी कोर्टात उभं राहतं तेव्हा त्यांच्यावर कुत्सितपणे टिप्पणी करणाऱ्या कोण लोक आहेत हे ओळखा. इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडीकडे वकिलांची फौज आहे. राहुल गांधींसारख्या नेत्यांनी अभिषेक मनु सिंघवी असतील, कपिल सिब्बल यांना सांगितलं असतं तर न्याय लवकर मिळाला नसता का? पण हे फक्त निवडणुकीपुरतंच आंबेडकरी बहुजन समाजाची मतं मागतात, नंतर गप्प बसतात. यात साहित्यिक, विचारवंत कोण कोण आहेत हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. ते सगळे न्यायासाठी लढण्याची भाषा न करता आज गप्प आहेत. ते फक्त टीका करतात. त्यांना आत्तापासूनच ओळखून ठेवा, कारण हे जे घडलं ते फक्त एका माऊलीचं दुःख नाही, ही सगळ्या बहुजन समाजाच्या असुरक्षिततेची कबुली आहे. जेव्हा पोलिसांवर गुन्हे दाखल होत नाहीत तेव्हा आरोपी सुटतात. जेव्हा आरोपी सुटतात तेव्हा सत्ताधाऱ्यांना लाजही वाटत नाही. म्हणूनच
न्याय मिळाला पाहिजे. फक्त एका केसमध्ये नव्हे, 10 वेळा आरोपींना शिक्षा झाली तर पुढचे 100 गुन्हे टळतील. पण न्याय मिळावा म्हणून तुम्ही त्यांना मतं दिली होती ना. तुमचं मत घेऊन तुमचा प्रतिनिधी निवडून आला होता ना. पण तो लढला का? लढला नाही. लढले बाळासाहेब आंबेडकर. म्हणूनच प्रश्न विचारायचा हक्क तुमचाच आहे. आज सोमनाथ सूर्यवंशीसाठी न्यायाची सुरुवात झाली. तो न्याय त्याच्या माऊलीसाठी आणि फुले शाहू आंबेडकरवादी संविधानवादी बहुजनांसाठी दिलासा आहे. सर्व समूह फुले शाहू आंबेडकर विचारधारेशी जोडले जात आहेत. संविधान कोणत्याही समूहातील माणसाच्या न्यायाचे शक्तिशाली शस्त्र आहे, हेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या या लढ्यानं दाखवून दिलेलं आहे. हा लढा अजून संपलेला नाही, पण निश्चितपणे सुरुवात झालेली आहे. आता हा लढा थांबवायचा नाही. आपल्यावर अन्याय झाल्यावर कोणत्याही प्रकरणात शेवटपर्यंत न्याय मिळेपर्यंत लढत राहायचं. हा फक्त एक लढा नाही, ही आपली जबाबदारी आहे आणि आपलं उत्तरदायित्व सुद्धा. तसेच सत्तेत नसताना देखील आपल्यासाठी कोण धावून येतं याची आठवण बहुजन समाजानं ठेवली पाहिजे. कारण आपण लोकप्रतिनिधी म्हणून कोणाला निवडून देतो हे देखील महत्त्वाचं असतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या एका मताची ताकद किती मोठी असते ते वेळीच ओळखा. तुमचं एक मत एका दिवसाच्या दारू आणि मटणाच्या तुकड्यासाठी 500,000च्या नोटेसाठी बेईमान होऊन विकाल तर तुमची पुढची पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे ध्यानात ठेवा. परभणीत झालेलं कोम्बिंग ऑपरेशन एक शस्त्रसज्ज युद्धसदृश्य परिस्थिती कारवाई होती. पण युद्ध कोणाविरुद्ध होतं? सर्वसामान्य नागरिकांविरुद्ध. निष्पाप निरपराध माणसांविरोधात, बौद्ध समाजाच्या वसाहतींवर. कोम्बिंग ऑपरेशन जे बेकायदेशीर होतं, सरसकट धरपकड, मारहाण, महिलांवर अरेरावी, वृद्धांना अमानुषपणे मारहाण, आणि हे सगळं कोणत्या आधारावर झालं? केवळ त्या समाजाची जात, धर्म आणि ओळख बघून. पोलिसांनी जणू एखाद्या समाजाविरुद्ध युद्ध पुकारल्यासारखी परिस्थिती त्यावेळेला होती. हे सिव्हिल वॉर होतं का की संविधानाची पायमल्ली होती? याचा विचार तुम्ही समाज म्हणून करायला हवा. या सगळ्या बेकायदेशीर कारवाईला जबाबदार कोण आहे? पोलीस, गृहविभाग की मुख्यमंत्री? सभागृहात मुख्यमंत्री काय म्हणाले होते? कोम्बिंग ऑपरेशन झालंच नाही. हा खोटेपणा होता का? आता हे तुम्हाला लक्षात आलं असेलच. मग खरंच इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या कोणाला या प्रकरणात भूमिका घ्यायची असेल तर आत्ता उरलेली लढाई त्यांनी हातात घ्यायला हवी. ही लढाई न्यायालयात घेऊन जायला हवी. ज्यांनी ज्यांनी खोटी माहिती सभागृहात दिली, न्यायालयात दिली, त्यांच्या विरोधात याचिका दाखल करायला हवी. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये बळी गेलेल्या निरपराध माणसांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी लढायला हवी. आणि महत्त्वाचं म्हणजे कोम्बिंग ऑपरेशनसाठी मार्गदर्शक तत्त्व तयार होतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. आज जर ही लढाई लढली गेली तर उद्या कोणत्याही समाजावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारला जाणार नाही. भटके विमुक्त असतील, बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, आदिवासी समाज असेल, कोणत्याही बहुजन समाजावर अशी वेळ येणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी ही लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात जिंकून दाखवली. त्यासाठी केवळ अभिनंदन पुरेसं नाही, आज गरज आहे बाळासाहेबांनी जिंकलेली ही लढाई पुढे नेण्याची. जाती धर्माचं राजकारण बाजूला ठेवा आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी आणि निरपराध माणसांच्या न्यायासाठी एक होण्याची आज गरज आहे. हिंमत असेल तर ज्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली त्यांना घेराव घाला. सत्ताधाऱ्यांना जबाबदार ठरवून जाब विचारा आणि संविधानावर हल्ला करणाऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून जशास तसं थेट उत्तर द्या. आज बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि त्याच्या माऊलीला न्याय मिळवून दिला आहे. मात्र काही राजकीय नेते या लढ्याचं क्रेडिट घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की या लढ्याचं लाख मोलाचं क्रेडिट हे सोमनाथच्या आईचं आहे, या सोमनाथच्या माऊलीचं आहे. आजची लढाई ही उद्याच्या न्यायाची बिजर होणारी लढाई आहे. ही लढाई फक्त एका समाजासाठी नाही, ही लढाई भारताच्या संविधानासाठी आहे, संविधानाच्या सन्मानासाठी आहे आणि संविधानाच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहणाऱ्या माणसांना बळ देण्यासाठी आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.